मी भाई त्याची रिअल क्लिप बघितली सुरेंदर कोहलीची. त्या क्लिपमध्ये पोलीस त्याला विचारतायत आणि तो असं बोलतोय ना की मी तिला किडनॅप करून आणलं आणि मला असं वाटलं की तिचा एक हात कापला आणि लेफ्ट साइडची छाती असताना ती कापली आणि बनवून खाल्लं मी. तो मैंने उसी टाइम तुरंत काट करके और इसका मैंने बाजू और ये सीने का एक पीस भी खाया था. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. सेक्टर 36 म्हणून की नेटफ्लिक्सवर जी मूवी आली आहे आणि त्याच्यात त्यांनी कॅनिमलिझम बद्दल बोलले. कॅनिबलिझम म्हणजे माणसाचं मीठ जे खातात, माणसाचं मांस खातात, त्यांच्यावर निठारी केस आधीपासून पॉप्युलर होती, पण आता जेव्हा नेटफ्लिक्सची मूवी आली तेव्हा खूप जास्त लाईमलाईट मध्ये आली. ते म्हणजे त्यात तो एक त्याचा एक मालिक असतो मुनिंदर सिंग काहीतरी, तो त्याचं नाव सुरेंदर कोहली. भाई आताच गुगल केले आपण. लोकांना वाटत असेल किती नाव माहिती नाही यार, आम्ही पण विसरतो, पण तेच आहे की आम्ही ह्या गोष्टीवर आम्हाला वाचायला वगैरे आवडतं. सो ह्यावर म्हणजे हे ऍक्च्युअली जी निठारी केस आहे, जी सेक्टर 36 जी मूवी बनली आहे, ते ऍक्च्युअली काय आहे तू म्हणजे ऑडियन्सला सांग ज्यांनी नाही पाहिली आहे ती मूवी. मी क्विक समरी सांगतो. क्विक समरी सांग. सेक्टर 36 त्या लोकांनी मुद्दामून नाव चेंज केलंय. ऍक्च्युअली हा सेक्टर 31 ची केस होती. नोएडा एक दिल्लीमध्ये जागा आहे यूपीची, तिकडची केस आहे. मोनिंदर नावाचा एक व्यक्ती होता, त्याचा बंगला होता. तो श्रीमंत बिझनेसमॅन होता. तो त्या बंगल्यामध्ये सहसा राहायचा नाही, तो फिरत बाहेरगावी असायचा. त्याने एक सर्वंट ठेवलेला कोळी, सुरेंदर कोळी नावाचा. त्याने हे सगळे मर्डर केलेले आहेत ऑन पेपर. आतापर्यंत सांगतोय 2023 पर्यंत या लोकांना उम्रकैद आणि फाशीची सजा सांगितलेली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. बट 23ला अजून एक निकाल लागलाय की प्रूफ नाही आहेत गव्हर्नमेंटकडे, म्हणून यांना होल्डवरती ठेवलंय. लिगल भरपूर प्रॉब्लेम्स चालू आहेत त्यांच्या केसबद्दल. बट नक्की झालं काय, हा जो व्यक्ती होता सुरेंदर कोहली, हा मुलांना किडनॅप करायचा, एक्स्ट्रॉशनसाठी नाही, मुलांना किडनॅप करायचा, त्यांना खायला प्यायला द्यायचा, त्यानंतर हा त्यांचा मर्डर करायचा. मर्डर केल्यानंतर त्यांच्यावरती तो अत्याचार करायचा. मग त्यांचे बॉडी पार्ट्स कापून किचनमध्ये घेऊन जाऊन खायचा. आणि काळांतराने त्याला कळलं की अच्छा, बॉडी पार्ट्सची आपण सेलही करू शकतो. त्याने एका डॉक्टरबरोबर मैत्री केलेला आणि त्याला ऑर्गन ट्रेड करायचं. तर ही जी केस आहे जेवढी दिसते तेवढी सिंपल नाही, भरपूर कॉम्प्लेक्स केस आहे. याच्यात भरपूर लोक ह्युमन म्हणजे मला आठवतंय मूवी पाहिली त्यानंतर ती आधी पण मी बघितलेली इकडे तिकडे युट्यूबवर वगैरे. तर त्या केसमध्ये आपण मूवीमध्ये बघतो तर विक्रांत मासीने खूप चांगली ऍक्टिंग केली आहे. बट द थिंग इज की जेव्हा मी त्यांचे इंटरव्ह्यूज बघितले ना, म्हणजे पोलिसांनी सुरेंदर कोहलीला पकडलं आणि त्याला असं वाटत होतं की तो ह्या गोष्टींमध्ये कधी फसणार नाही, कारण त्याचा जो मालिक आहे त्याच्यासमोर पोलीस तो पोचलेला होता ना व्यक्ती. पण मी भाई त्याची रिअल क्लिप बघितली सुरेंदर कोहलीची. भाई तो ॲक्च्युअलमध्ये तो तसाच आहे. म्हणजे मी त्याची क्लिप बघितलेली आणि त्या क्लिपमध्ये पोलीस त्याला विचारतायत आणि तो असं बोलतोय ना की मी तिला किडनॅप करून आणलं आणि मला असं वाटलं की तिचा एक हात कापला आणि लेफ्ट साइडची छाती असताना ब्रेस्ट ती कापली आणि बनवून खाल्लं मी. रिअल इंटरव्ह्यू मध्ये एवढा इझिली तो बोलतोय की मी तिला कापलं, बनवलं आणि खाल्लं, मला वाटलं असं खायसारखं. तर मी फक्त ना विचार करत होतो की हे जे लोक असतात त्यांचं डोकं कसं काम करत असेल. बरोबर, म्हणजे भरपूर गोष्टी आहेत. बट ही जी केस आहे ह्याची मी असं नाही बोलत जवळपासची केस आहे. अशी एक सिमिलर केस पाकिस्तानमध्ये झालेली 1999 साली लाहोर पोलीस स्टेशनमध्ये. एक पोस्टमॅन लेटर घेऊन येतो सुपरिटेंडंटकडे त्याच्या, आणि ते लेटर जेव्हा तो खोलतो त्याच्यात लिहिलं आहे की मी 100 मुलांना मारलंय, माझा टास्क आता संपला आहे, हा माझा मेसेज अख्ख्या जगाला पसरावा आणि मी प्रत्येक आईला रडवणार आहे. पोलिसांना आधी वाटतं की काय फेक न्यूज आहे, कोणी लेटर दिला, कोणी प्रँक केलं असेल. पोलीस जेव्हा लेटर पलटी करतो एक ॲड्रेस लिहिलेला असतो आणि एक नाव लिहिलेलं आहे 16B रावी रोड, जावेद इक्बाल. पोलीस जाऊन जेव्हा तिकडे बघतात त्यांना काय भेटत नाही फारसं, पण जेव्हा 3ऱ्या माळ्यावरती जातात त्यांना एक मोठी ॲसिडची टाकी भेटते ज्याच्यात त्या लोकांना 57 मुलांच्या बॉड्या भेटतात. ॲसिडच्या बॉडीमध्ये कोणीतरी मुलांना कापून टाकल्या.